राजन पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, आज सोलापुरातनं मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत। अत्यंत उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा असेल, मोहोळ असेल व अन्य तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांनी इथं प्रवेश केला। याचं कारण पहिल्यांदा देशामध्ये अतिशय सक्षम नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब देऊ शकतात ही तरुणांची खात्री झाली। आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सगळ्या भागाचा अभ्यास असणारा अशा प्रकारचे राज्याचे मुख्यमंत्री की जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील किंवा विविध क्षेत्रातील अभ्यास असणारं असं नेतृत्व या महाराष्ट्राला देवाभाऊच्या निमित्तानं मिळालेलं आहे। आणि म्हणून करता सोलापूर जिल्ह्यातील प्रामुख्याने मोहोळ तालुक्यातील लोकांची खात्री झाली की भारतीय जनता पक्ष हा जातीवादी पक्ष नाही आहे, तर हा सगळ्याला बरोबर घेऊन देशाची राज्याची प्रगती करणारा पक्ष आहे अशी खात्री झाल्यामुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या प्रवेशामुळे सोलापुरात कुठेतरी महायुतीतच मिठाचा खडा पडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। कारण 40 वर्षाची जी साथ होती दादांसोबतची ती सोडून आपण या ठिकाणी आलात। काय नेमकं कारण आहे आज दादांचा साथ सोडून इथे येण्यासंदर्भात? कारण म्हणजे मी पहिलाच एकदा न्यूजवर सांगितलेलं आहे की पक्षामध्ये शिस्त राहिलेली नाहीये आणि पक्षामध्ये निष्ठेला किंमत राहिली नाहीये, ही सगळ्यात दुर्दैव आहे। दादा हे निष्ठेसाठी आणि तितक्याच मागे कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्यासाठीच ओळखले जातात। काय नेमकं दादांबद्दलचं चुकलं गणित असं आपल्याला वाटतं? त्यांच्यामध्ये काय परिवर्तन झालंय मी नाही सांगू शकणार, परंतु नक्कीच पूर्वी निष्ठेला महत्व होतं आमच्या पूर्वीच्या पक्षामध्ये, तसं पक्षामध्ये निष्ठेला महत्व राहिलं नाही। खोटं बोलणारे लबाड माणसं या पक्षामध्ये पक्ष नेतृत्वाच्या कानाला चिटकतात आणि दुर्दैवानं आमचं त्यावेळेचं नेतृत्व त्याला बळी पडलं असा माझा समज झालेला आहे। पण एकूणच ही नाराजी दादांबद्दलची आहे की एकूणच जिल्ह्यातल्या काही बड्या नेत्यांसंदर्भातली आहेत की ज्यांनी दादांचे कान भरले? असं कोण बडा नेता नाहीये, राज्यामधलं जे नेतृत्व आहे त्यांनी कोण किती क्षमतेचं आहे हे ओळखण्यामध्ये दुर्दैवानं नेतृत्व कमी पडलं असं माझं मत आहे। आपल्या या प्रवेशामुळे सोलापूरमध्ये आता एक हाती भाजपची सत्ता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राहील। सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि मग जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, साखर कारखाने असतील, जे काय सहकारी संस्था आहेत ह्या पूर्ण आता कमळमय झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील। दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते पाटील साहेब, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीत आता निष्ठेला त्या ठिकाणी महत्व राहिलेलं नाहीये, त्यामुळेच हा भाजपचा कमळ हाती घ्यावं लागलेला आहे। जर्नलिस्ट अनिल पाटील साहेब, मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।